नमस्कार मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे। मित्रांनो, दिव्यांग बांधवांना आता रोजगाराची संधी मिळावी, तसेच त्यांचे शिक्षण कौशल्य याची संधी मिळावी यासाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, 2105 पदांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्यात आलेली आहे। 1458 नियमित पदे, 657 बाह्य स्रोत पदे आणि 201 नवी पदे मंजूर करण्यात आलेली आहे। यामुळे आता दिव्यांग कल्याण विभागात, दिव्यांग सक्षमीकरण विभागात मोठ्या प्रमाणात पदे निर्मिती होऊन दिव्यांग बांधवांचे कामे हे मार्गी लागणार आहे। ही माहिती दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिलेली आहे। त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे, त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता, अतुल सावे यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे। दिव्यांगांना शिक्षण कौशल्य व रोजगाराच्या संधी देत मुख्य प्रवाहात आणण्यावर भर। दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे। या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेत दिव्यांग कल्याण विभागाचे नाव आता दिव्यांग सक्षमीकरण विभाग असे करण्यात आलेले आहे। मित्रांनो, आता दिव्यांग कल्याण जे आयुक्तालय स्थापन करण्यात आले होते त्याचे नाव आता दिव्यांग सक्षमीकरण विभाग असे करण्यात आले आहे। विभागाच्या कामकाजात परिणामकारकता यावी म्हणून त्याची पुनर्रचनाही करण्यात आली आहे। दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार दिव्यांगांकडे केवळ कल्याणाच्या दृष्टीने नव्हे तर हक्क आधारित सक्षमीकरणाच्या दृष्टीने पाहणे आवश्यक आहे। त्यामुळे शिक्षण कौशल्य प्रशिक्षण रोजगार आणि आर्थिक सहाय्य सामाजिक सुरक्षा आणि पुनर्वसनाच्या संधी उपलब्ध करून देत दिव्यांगांना सक्षम करण्यावर राज्य शासनाचा भर राहणार आहे। आज बदलत्या काळात तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन विभागाची रचना अधिक सर्वसमावेशक करण्यात आली आहे। या क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था, तज्ज्ञ आणि विविध घटकांचा सहभाग लक्षात घेऊन ही पुनर्रचना करण्यात आलेली आहे। सेवा अधिक सुलभ आणि पारदर्शक व्हाव्यात यासाठी ऑनलाईन व कालबद्ध सेवा, कमी मानवी हस्तक्षेप आणि जलद निर्णय प्रक्रिया यावर भर दिला जाणार आहे। मंत्रालय, आयुक्तालय आणि जिल्हा स्तरावर भूमिका आधारित कामकाजाची विभागणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे मित्रांनो, आता दिव्यांग बांधवांच्या अनेक समस्या सुटणार आहे, सेवा अधिक सुलभ होणार आहे आणि पारदर्शक होणार आहेत। यासाठी ऑनलाईन व कालबद्ध सेवा आणि कमी मानवी हस्तक्षेप म्हणजे सर्व काही सुविधा या ऑनलाईन करण्यात येणार आहे, त्यावर जास्त भर देण्यात येणार आहे। आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांचे पदनाम बदलून आता आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण महाराष्ट्र राज्य पुणे असे करण्यात आले आहे। तसेच आयुक्तालयाचे नाव सुद्धा दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय असे करण्यात आले असून जिल्हा स्तरावर दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय कार्यरत राहणार आहे। या पुनर्रचनेअंतर्गत मंत्रालयीन व क्षेत्रीय स्तरावरील एकूण 2105 पदांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्यात आलेली आहे। यामध्ये 1458 नियमित पदे आहेत, 647 बाह्य स्रोताद्वारे भरली जाणारी पदे आहेत आणि 201 नव्याने निर्माण होणारी पदे समाविष्ट करण्यात आलेली आहे। प्रशासकीय प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी शासनाने प्रशासकीय स्तर 5 वरून 3 वर आणले आहे। त्यामुळे कामकाज अधिक जलद होणार आहे, परिणामकारक होणार आहे, सुटसुटीत होणार आहे। त्यामुळे दिव्यांग बांधवांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। दिव्यांग बांधवांची कामे हे सुलभ होणार आहे, त्यांच्या योजना या अधिक चांगल्या पद्धतीने राबवता येणार आहे। त्यामुळे दिव्यांग बांधवांना विशेष मदत यातून मिळणार आहे। दिव्यांग बांधवांना शिक्षण कौशल्य आणि रोजगाराच्या संधी देत त्यांना स्वावलंबी बनवणे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हेच या निर्णयामागील प्रमुख उद्दिष्ट आहे, असे अतुल सावे दिव्यांग कल्याण मंत्री यांनी सांगितलेले आहे। म्हणजे आता दिव्यांग कल्याण मंत्री न म्हणता दिव्यांग सक्षमीकरण मंत्री असे म्हणावे लागेल, कारण की दिव्यांग कल्याण विभागाचे नाव आता बदलून दिव्यांग कल्याण सक्षमीकरण असे करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची अतिशय महत्त्वाची अपडेट होती आणि लवकरात लवकर हे पदे भरल्यामुळे दिव्यांग बांधवांच्या अनेक समस्या सुटणार आहे, सर्व काही कामे ऑनलाईन होणार आहे। त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर दिव्यांग कल्याण पोर्टलवर जाऊन तुमच्या दिव्यांगांची नोंद करणे गरजेचे आहे, दिव्यांग म्हणून नोंद करणे गरजेचे आहे। UDID
कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही लगेच त्या ठिकाणी नोंद करू शकता। तर जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।